पण 25 वर्ष कोट्यावधी रुपयांची पुस्तकं 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये विकणारा हा ग्रंथ महोत्सव आहे. आणि मला असं वाटतं की गेली 25 वर्ष हा ग्रंथ महोत्सव सातत्याने चालण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर अतिशय काटकसरीने काम करणं आणि सेल्फ सपोर्टेड ग्रंथ महोत्सव झाला की हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी इथले अनुभव फिल्म सोसायटीच्या वतीनं आम्ही परेश मोकाशींना विनंती केली की आपण स्क्रीनिंग करू ग्रंथ महोत्सवामध्ये, आपण सांगा माहिती. तर ही मंडळी सगळी आली, त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी मानधनसुद्धा घेण्याचं नाकारलं. पण एका विद्यार्थ्यांनी कविता करून आणली आणि मग लवटे सरांनी ती कविता दुरुस्त केली. थोडक्यात म्हणजे त्यातले चांगले शब्द घातले, ग्रॅमॅटिकली सुधारणा केल्या आणि त्यांना म्हणजे आता तू लिहून आण. तर तो छोटा विद्यार्थी, मला वाटतं 7वी 8वीतला असेल, तर तो पड्डिशी सरांना म्हणाला, सर ही माझी कुठं राहिली कविता, तुमची झाली. आणि ते उदाहरण लवटे सरांना आयुष्यभर पुरलं. एकूण आता 25 लाख रुपयाची उलाढाल पहिल्या ग्रंथ महोत्सवात झाली. ती टप्प्याटप्प्यानं वाढत आज ग्रंथ महोत्सवाची उलाढाल पुस्तक विक्रीची काय असू शकेल? नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण अतिशय उत्तम प्रतिसाद देत आहात, पण मेंबरशिप आरसपानी पॉडकास्टची जर आपण घेतली तर ह्या पॉडकास्ट चॅनलला आर्थिक बळसुद्धा लाभेल आणि कुठलंही चॅनल मोठं होण्यामध्ये आर्थिक गोष्टी ह्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. आधी आपलं चॅनल मॉनिटाईज नव्हतं, त्यामुळे ह्या चॅनलला मेंबरशिप घेण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. पण आता यूट्यूबनं आपलं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आणि मेंबरशिपच्या माध्यमातून सुद्धा काही उत्पन्न ह्या चॅनलला मिळू शकतं. आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती घेणं किंवा त्याचं एडिटिंग करणं, त्याचं शूटिंग करणं हे खर्चिक काम असतं आणि हे काम पुढं नेण्यासाठी अनेक लोकांची मदत, अनेक लोकांचं सहकार्य आपल्याला लाभू शकतं. त्यासाठी यूट्यूबनं जी मेंबरशिप नावाची स्कीम दिलेली आहे आणि ती काय फार महागडी नाही, अगदी 59 रुपयेपासून ती स्कीम सुरू होते. तर त्या स्कीममध्ये आपण जर आपला सहभाग नोंदवला तर काही वेगळे कार्यक्रम भविष्यामध्ये सभासदांसाठी किंवा मेंबरसाठी सुद्धा आपल्याला करता येतील. आपण जसा प्रतिसाद हा चॅनल सुरू झाल्यानंतर मला दिलेला होता किंवा आरसपानी चॅनलला दिलेला होता, तसाच प्रतिसाद आपण आत्ताही मेंबरशिप स्वीकारून ह्या चॅनलची आपण द्यावा अशी मी आपणाला विनंती करतो. आजसुद्धा आपल्यासोबत एका वेगळ्या क्षेत्रावर किंवा एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी व्यक्तिमत्व आलेलं आहे. सातारा जिल्ह्याच्या सहकारात, साहित्य क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. पण आत्ता जे ते काम करतायत, गेली 25 वर्ष ग्रंथ महोत्सवाची चळवळ, सातारा जिल्ह्यात ग्रंथ महोत्सवाची चळवळ 25 वर्षापूर्वी जवळपास सुरू झाली. आता हे 25वा वर्ष सुरू होते किंवा 25व्या वर्षात ही चळवळ पदार्पण करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ही चळवळ सातारा जिल्ह्यामध्ये सुरू कशी झाली आणि 25 वर्ष ही चळवळ टिकली. त्यानंतर हाच पॅटर्न महाराष्ट्र सरकारने सुद्धा निवडला. महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्वतःच्या ग्रंथ महोत्सवाचा पॅटर्न सुरू केला, पण त्या पॅटर्नला तेवढासा प्रतिसाद मिळाला नाही महाराष्ट्र राज्यामध्ये. सातारा जिल्ह्याने जी ग्रंथ चळवळ किंवा ग्रंथ महोत्सव सुरू केले तसेच ग्रंथ महोत्सव इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झाले, पण त्यालाही तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पण 25 वर्ष कोट्यावधी रुपयांची पुस्तकं 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये विकणारा हा ग्रंथ महोत्सव आहे. मुलं लहानपणापासून ह्या ग्रंथ महोत्सवाकडे ओढली जातात किंवा त्यांच्याकडे एक आकर्षण होतं. खाऊचे पैसे साठवून पुस्तकं विकत घेण्याची सवय सातारा जिल्ह्यातल्या तरुणांना, लहान मुलांना या ग्रंथ महोत्सवानं लावली. म्हणजे एकीकडे आपण वाचक कमी होत आहेत, वाचनाचा ओढा कमी होतो आहे अशी चर्चा करतो आणि दुसरी गोष्ट हा ग्रंथ महोत्सव 25 वर्षाकडे वाटचाल करतो. याचा अर्थ सवय लावण्याकडे आपण बघितला पाहिजे की सातारा जिल्ह्यातल्या काही लोकांनी एकत्र येऊन ग्रंथ महोत्सव सुरू केला. आज शिरीष चिटणीस त्याचं नेतृत्व करत आहेत त्या ग्रंथ महोत्सवाचं. आणि कोरोनाचं संकट असेल, आर्थिक मंदी असेल किंवा अनेक गोष्टी किंवा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी हा ग्रंथ महोत्सव सुरू ठेवला आणि लोकांची वाचनाची भूक भागवण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम केले. ह्या ग्रंथ महोत्सवाची वाटचाल एक रेकॉर्डवर आली पाहिजे किंवा कुठल्या तरी माध्यमातून
त्यातून ती जगासमोर पण आली पाहिजे. म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या लोकांना ती माहिती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत वक्त्यांनासुद्धा माहिती आहे. पण तिचा एकूण प्रवास आपल्याला माहीत नसतो. आपल्याला अख्खा ग्रंथमहोत्सव उभा राहिलेला दिसतो, पण त्याची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला येणाऱ्या अडचणी, 25 वर्षाची वाटचाल, हा मोठा प्रवास आहे. तो सगळा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आज वेळात वेळ काढून श्री चिटणीस साहेब, जे माझे मार्गदर्शक पण आहेत, ते आपल्या आरसपाणी पॉडकास्ट चॅनलला मुलाखत देण्यासाठी आले किंवा गप्पा मारण्यासाठी आले. मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. नमस्कार साहेब. नमस्ते. साहेब, ग्रंथमहोत्सव 25व्या वर्षाकडे वाटचाल करतो आहे. जवळपास 24 वर्ष पूर्ण झाली. पुढच्या वर्षी तुम्ही त्याचा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. तर 25 वर्षापूर्वी ग्रंथमहोत्सवाची कल्पना ही सुचली कशी आणि कोण कोण त्या कल्पनेमध्ये होतं? तुम्ही सुरुवातीपासून 25 वर्ष त्याचे मुख्य आधारस्तंभ आहात, तर ही वाटचाल सुरू कशी झाली? एक सांगितलं पाहिजे की प्रथमतः आरसपाणी या चॅनलनी ही जी मुलाखत घेत आहेत त्याबद्दल मला विशेष आनंद एवढ्यासाठी होतो की सध्या राज्यामध्ये सगळ्यांना हा ग्रंथमहोत्सव तुमच्या ह्या मुलाखतीमुळे कळेल असं मला नक्की वाटतं. 1993 साली 66वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात घडलं आणि ते कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालं. त्याच्यात 1990 साली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या ठिकाणी झालं. मी या दोन्ही संमेलनामध्ये माझी महत्त्वाची भूमिका होती. नाट्य संमेलनामध्ये मी कार्यवाह म्हणून होतो आणि साहित्य संमेलनामध्ये विशेषतः मी अभयसिंहराजे भोसले यांच्या खांद्याला खांदा, म्हणजे आपण असं म्हणू की त्यांच्याबरोबर अतिशय वेगळ्या पद्धतीतून काम ते झालं. मी कोषाध्यक्ष होतो. पण मला असं वाटतं की मला त्यावेळेला वाचनाची मलाच खरोखर आवड नव्हती. म्हणजे तसं माझं आयुष्य अतिशय कठीण परिस्थितीतून गेल्यामुळं घरामध्ये वाचन संस्कृती त्या मानाने नव्हती. परंतु मला नक्की सांगावंसं वाटतं की नाट्यसंमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, यातून मला हळूहळू वाचनाची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर नाट्य परिषद असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सातारमध्ये घेत होतो. आणि त्यावेळेला 2000 साली म्हणजे 1999च्या डिसेंबरमध्ये पहिला ग्रंथमहोत्सव साजरा झाला. त्यावेळेला सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती रजिस्टर पण नव्हतं. पण त्यावेळेला दिनकर पाटील म्हणून जे शिक्षणाधिकारी होते ते, त्याच्यानंतर सैनिक स्कूलचे प्राचार्य शिवाजीराव चव्हाण, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण, प्राचार्य यशवंत पाटणे आणि मी आणि बाकी काही जण असे मिळून एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की आपण सहस्त्रगाथा 2000 नवीन तुमचं शतक चालू होत आहे, तर आपण ग्रंथमहोत्सव करूया. आणि मग ते हा ग्रंथमहोत्सव करताना त्याला जोडून मराठी साहित्य संमेलन पण करावं, म्हणजे तिथं काहीतरी कार्यक्रम असल्यावर लोक ग्रंथ खरेदी करायला येतील, अशा प्रकारे ही सुरुवात करायची ठरली. आणि मग ग्रंथ विक्रेते येणार कुठले, तर मला अजून आठवतं आहे की महत्त्वाचं म्हणजे 66वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे घडलं त्यात शंकर सारड्यांचा मोठा सहभाग होता. ते कार्याध्यक्ष होते आणि ते तिथं पुण्यामध्ये लोकमतला संपादक होते. आणि मी आज सगळ्यांना असं म्हटलं की आपण सारडांच्याकडे जाऊया आणि सारडांना घेऊन आपण पुण्यामध्ये फिरू. आणि आम्ही तिथे गेलो, सारडांना घेतलं आणि पुस्तक विक्रेते जे होते, प्रकाशक होते, त्यांच्याकडे गेलो आणि साधारणपणे आम्हाला 30 स्टॉलची नोंदणी त्या पहिल्या वेळेला झाली. आणि पहिला ग्रंथमहोत्सव सातारमध्ये तो घडला. आणि पहिला ग्रंथमहोत्सव घडत असताना पहिल्यापासूनच जे व्यासपीठ होतं ते यशवंतराव चव्हाण व्यासपीठ असं नाव देण्यात आलं आणि तिथून ती सुरुवात झाली. परंतु मला सांगितलं पाहिजे की मला अनुभव बरेच होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो अनुभव असा होता की जे नाट्यसंमेलन झालं होतं तेव्हा कर्ज झालेलं होतं, म्हणजे जाहिरातीचे पैसे आले नाहीत. आणि एक डोक्यात कल्पना नक्की होती की कोणताही उत्सव, कोणताही कार्यक्रम हा तुम्ही जर काटकसरीमध्ये केला, विशेषतः स्पॉन्सर नाही घेतले आणि जर अगदी कमी खर्चात केला तर ती प्रोसेस टिकते. आणि मला असं वाटतं की गेली 25 वर्ष हा ग्रंथमहोत्सव सातत्याने चालण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर अतिशय काटकसरीने काम करणं आणि सेल्फ सपोर्टेड ग्रंथमहोत्सव झाला. आणि त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यात येणारे कलेक्टर असतील, SP असतील, शिक्षणाधिकारी असतील, या सगळ्यांना काही अप्रूप वाटलं की अरेच्या
जर हा ग्रंथ महोत्सव 7 लाखामध्ये जर होतो आहे, संमेलन होत आहे, तर आपली पण जबाबदारी आहे आणि ते यात सहभागी झाले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की ग्रंथ महोत्सव यशस्वी झालेला आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शाळेतले विद्यार्थी. शाळेतल्या विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळं हळूहळू हा ग्रंथ महोत्सव घरापर्यंत पोचला. आणि आपल्याला कल्पना आहे, जसं एखादं खेळण्याचं दुकान दिसलं की जेव्हा आपला घरातला मुलगा असेल, नातू असेल, हा जेव्हा हट्ट करतो तेव्हा आपण त्याला ते खेळणं घेऊन देत असतो. तसं जेव्हा ग्रंथ महोत्सवामध्ये पहिल्या वर्षीपासून ग्रंथदिंडीपासून सुरुवात झाल्यामुळं ज्या वेळेला मुलं तिथं यायला लागली आणि ती पुस्तकं बघायला लागली वेगवेगळी, ते पालकांना घेऊन यायला लागले आणि पुस्तकं घरोघरी जायला सुरुवात झाली. आज 25 वर्षामध्ये सातारामध्येच नव्हे तर अगदी बेळगावपासून लोक येतात आणि इथल्या ग्रंथ महोत्सवामधून त्यांना आवश्यक असणारी पुस्तकं घेऊन जातात. ग्रंथालय येतात, ते पुस्तकं घेऊन जातात आणि पुस्तकाची विक्री होत असल्याकारणानं या ठिकाणी पुस्तक विक्रे मोठ्या प्रमाणामध्ये येतात. ही महत्त्वाची बाब या ग्रंथ महोत्सवाने केलेली आहे. सुरुवातीचा जो पहिला ग्रंथ महोत्सव झाला त्याला खर्च किती आला असेल आणि पुस्तक विक्री किती झाली असेल? पहिला जो ग्रंथ महोत्सव झाला तो मला असं वाटतं की साधारणपणे एक 2-1 लाख रुपयेच फक्त खर्च झाला असावा. कारण त्यावेळेला मांडवाचं दर पण कमी होते, बाकी पण कमी होतं. आणि मग त्यावेळेला काही पैसे साधारणपणे एक 2,000 रुपये फक्त आम्ही स्टॉल भाडं लावलेलं होतं आणि काही पैसे आम्ही गोळा त्यावेळेला केले आणि तो ग्रंथ महोत्सव त्यावेळेला तो पहिला पार पडला आणि तो अतिशय उत्तम झाला. अशा प्रकारचा पहिला ग्रंथ महोत्सव झाला तो तशा प्रकारचा झाला असं मला नक्की आठवतं आहे. आणि पुस्तक विक्री किती झाली असेल त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी? मला वाटतं पहिल्या वर्षीची पुस्तक विक्री साधारणपणे 25-1 लाख रुपये झालेली असावी. परंतु मला नक्की सांगावंसं वाटतं की पहिल्या ग्रंथ महोत्सवामध्ये जी मंडळी आली त्या मंडळी म्हणजे अगदी काही जण तर दुसऱ्याकडनं पुस्तकं घेऊन त्यांनी इथं स्टॉल लावलेले होते. जे अगदी रोहन प्रकाशनसारखं असेल, मला वाटतं आणखीन बरीच जण होती ती मेहता पहिल्यापासून येत आहेत. परंतु त्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये सातारा ग्रंथ महोत्सवाचं नाव ते आठवणीने घेतात. आणि विजया वितरण म्हणून एक नाव आहे की विजया वितरणाने त्यावेळेला एक स्टॉल घेतलेला होता. आता आज ते 10 स्टॉल्स घेतात आणि कोणत्याही परिस्थितीत सातारच्या ग्रंथ महोत्सवाला ही सगळी मंडळी हे आपला आहे म्हणून हे येतात. ही एक महत्त्वाची बाब मला तुम्हाला सांगितली पाहिजे. ग्रंथ महोत्सवामुळं लोकांना वाचनाची आवड लागली किंवा विद्यार्थी मोठ्या संख्येनं ग्रंथ महोत्सवाकडे येतात. पण ही सगळी जी व्यवस्था तुम्ही उभी करता किंवा गेली 25 वर्ष तुम्ही हे काम करताय, यातनं नेमकं आत्मिक समाधान तुम्हाला काय मिळतं? म्हणजे पुस्तकं विकली जात आहेत हे मिळतं का मुलं येत आहेत, मुलांना खाऊचे पैसे देऊन पुस्तकं खरेदी करायची आवड मिळाली, किंवा तुमचा काय असा वेगळा अनुभव की ग्रंथ महोत्सवामुळं कुणाला काय वाचनाची आवड लागली, कुणाच्या जीवनात परिवर्तन घडलं? महत्त्वाचा एक असं झालं की माझ्या पण 5 शाळा आहेत आणि एक कल्पना अशी निघाली की ग्रंथ महोत्सव नुसता होता कामा नये, तर नक्कीच कॉन्क्रीट काय पुढं जाईल. त्याच्यामुळं याच्यामध्ये विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्वमेंट करण्याचा प्रयत्न एक झाला पहिल्यापासून. मग त्याच्यामध्ये प्राथमिक महिन्याभरापूर्वी ग्रंथ महोत्सव होण्यापूर्वी एक कथाकथन स्पर्धा, विशेषतः मी वाचलेलं पुस्तक, शाळेतल्या मुलांच्या कवितांचं सादरीकरण आणि त्यातनं काही नंबर्स काढून त्यांना यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर बोलायची संधी देण्याची सुरुवात केली. आणि मला आनंदाने सांगितलं पाहिजे की ह्या 25 वर्षामध्ये बरीच मुलं मुली ह्या माध्यमातून पुढे गेली आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. आणि तुम्ही एक मुद्दा मांडला तो तर मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्याला माहीत नसतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला लिहिता येतं पण आपण घाबरत असतो. आणि जसं पूर्वी असं म्हटलेलं आहे की बंगल्यावर बसून समजा कोणी काही लिहित असेल तर त्या लिखाणाला एक साचेपणा येतो आणि हळूहळू त्या साचेपणामुळं नवीन काही येत नाही. परंतु मला असं वाटतं की या ग्रंथ महोत्सवामुळे मला लिहायची सवय लागली, विशेषतः वाचनाची प्रचंड सवय लागली मला स्वतःला. आणि अशाच गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडल्या असं म्हणायला नक्की वाव आहे. किंवा सातारा हा पहिल्यापासूनच शाहू महाराजांच्यापासून एक वेगळी संस्कृती असणारा सातारा आहे.
बेसिकली सातारची मंडळी बरीच पुण्याकडं वळली आणि पुण्याकडं वळल्यामुळं सातारला थोडा एक आपण म्हणू ब्रेन ड्रेन झाल्यासारखं झालेली परिस्थिती. पण अलीकडच्या कालावधीमध्ये ग्रंथमहोत्सव असेल किंवा मसापची शाहूपरी शाखा असेल यांच्या माध्यमातून एक मोठी पोकळी जी होती ती भरून काढण्यामध्ये यश आलेलं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मी 2-3 उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की हळूहळू ग्रंथमहोत्सव इतका प्रसिद्ध होत गेला की हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी इथले अनुभव फिल्म सोसायटीच्या वतीनं आम्ही परेश मोकाशींना विनंती केली की आपण स्क्रीनिंग करू ग्रंथमहोत्सवामध्ये, आपण सांगा माहिती. तर ही मंडळी सगळी आली, त्यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांनी मानधनसुद्धा घेण्याचं नाकारलं. ती एसटीने आली होती सगळी मंडळी आणि आम्ही आग्रह केला तेव्हा जेवण करून गेली. किंवा विजय भटकर सर आले होते. तर ज्यांनी ज्यांनी हे लक्षात आलं या ग्रंथमहोत्सवाचं महत्त्व त्या मंडळांनी मानधन नाकारलं. ही एक महत्त्वाची बाब आपल्याला सांगितली पाहिजे. जे मी मागाशी जे म्हणतो ते असं आहे की या ग्रंथमहोत्सवामध्ये अगदी सचिन पिळगावकर येऊन गेले, अतुल कुलकर्णी येऊन गेले, वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी येऊन गेली अगदी. परंतु इथं येण्यामध्ये जो त्यांना आनंद मिळत होता त्याचं खरं कारण असं की त्यांच्या लक्षात आलं की हा ग्रंथमहोत्सव काहीतरी कुणाला तरी देतोय. या ग्रंथमहोत्सवात आल्यामुळं जी मुलं काही ऐकतायत त्याच्यामुळे आम्हाला समाधान मिळतं, आमचं वाचन ते करतायत. किंवा मी वाचलेल्या पुस्तकावर बोलताना वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांवर बोलत होते. त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग सातारमध्ये घडत असताना त्याला एक परिमाण असं मिळालं. ह्या ग्रंथमहोत्सवाला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाचा सपोर्ट, कलेक्टरांचा सपोर्ट, आमदार त्या काळचे उदयनराजे भोसले असतील, श्वेंद्रसेनराजे भोसले असतील, या सगळ्यांचा सपोर्ट मिळाला म्हणून हे टिकलेलं आहे. त्यामुळे हे टिकण्यामध्ये ही ग्रंथमहोत्सव समिती एकटी नाही, पत्रकार सगळे पेपरचे त्यांनी विशेषतः सपोर्ट केला. त्याच्यामुळे हे टिकलं आणि हे टिकल्यामुळं हळूहळू याची महती ही सगळीकडं होत गेलेली आहे. आणि मग वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे त्यातलं एक उदाहरण मला नक्की आठवतं, मी मुद्दाम सांगतो. फादर फ्रान्सिस दिब्रिटो आले होते. त्यांना आम्ही ग्रंथमहोत्सवात बोलवलं होतं आणि मला अजून आठवतं ते एसटीने आले आणि मुळाजोड्यावर उतरले. मी त्यांना न्यायला गेलो होतो. तर त्यांना मी घेऊन निर्मल कॉन्व्हेंटमध्ये गेलो कारण त्यांचं त्या ट्रस्टीशी संबंध तो जो आहे तो. तर मी त्यांना तिथं असं म्हटलं की निर्मल कॉन्व्हेंटमध्ये मराठी लेखक, मराठी कवी का बोलवले जात नाहीत. त्याचं कारण असं की माझी मुलं निर्मल कॉन्व्हेंटमध्ये होती, तर मला ते माहिती होतं. तेव्हा फादर फ्रान्सिस दिब्रिटोनी बोलवून त्या प्रिन्सिपलला सांगितलं की जरी आपली इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी विद्यार्थ्याची प्रगती ही मातृभाषेतलं शिक्षण घेण्यामुळे होत असती. त्यामुळे तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत जावा. तर असे जे वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला कळत गेल्या त्यामुळे माझ्या एक लक्षात आलं की मग इंग्रजी शाळेतले विद्यार्थी आपल्यात का सहभागी होत नाहीत आणि मग आता ते सहभागी व्हायला लागले. त्यामुळे एका बाजूने पालकांचा ओढा जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे असला तर त्यांना असं वाटतं की आपला मुलगा मुलगी मराठीत बोललं पाहिजे, त्यांनी मराठीचं वाचन केलं पाहिजे आणि ह्यातून आपली समृद्धी त्यांनी निर्माण केली पाहिजे. तेव्हा असे वेगवेगळे काही प्रयोग आम्ही करत गेलो आणि त्या प्रयोगाचा उपयोग विशेषतः ग्रंथमहोत्सवाला होत गेला. आता ग्रंथमहोत्सवाचा पॅटर्न घेऊन महाराष्ट्र सरकारनं सुद्धा स्वतःचा ग्रंथमहोत्सव सुरू केला. पण आपल्या ग्रंथमहोत्सवाला जो प्रतिसाद लोकांचा मिळतो उत्स्फूर्त, म्हणजे सामान्य जनतेचा किंवा सामान्य लोकांचा, तो सरकारच्या ग्रंथमहोत्सवाला तेवढा मिळत नाही. किंवा महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहे, महाराष्ट्र सरकार निधी देतं, तरीसुद्धा यश मिळत नाही. ह्याचं काय कारण असेल? म्हणजे आता तुम्ही दोन्ही ग्रंथमहोत्सव बघितलेले आहेत, तर तुम्हाला असं काय नेमकंपणानं वाटतं की त्यामध्ये काय कारण असू शकतं? नाही, एक झालं की महाराष्ट्र शासनाने म्हणजे आह साळुंखेंच्या जेव्हा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा त्याने हा ग्रंथमहोत्सव बघितला होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जसं आपण पेपरचं म्हणतो आज, जसा तुम्ही पुण्यनगरीचे संपादक आहात सातारा वृत्तीचे, तर पुण्यनगरी सातारची बातमी ही मुंबईला जात नाही, मुंबईची सातारला येत नाही, सातारची बातमी यवतमाळला जात नाही. तर या ग्रंथमहोत्सवामुळं एक लक्षात असं आलं साळुंखेंच्या की अरे जी पुस्तकं लेखकांची महाराष्ट्रभर का जात नाहीत, तर प्रत्येक ठिकाणी ती गेली पाहिजे. मग काय करता येईल म्हणून त्यांनी एक शासनाकडे योजना राबवली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथमहोत्सव झाला पाहिजे आणि त्याला काही रक्कम, मला वाटतं 1 लाख रुपये चालू झाली
आता किती आहे मला नक्की माहीत नाही, ही द्यावी आणि 4 दिवसाचा ग्रंथ महोत्सव करावा. तो ग्रंथ महोत्सव चालू झाला, परंतु तो जो ग्रंथ महोत्सव आहे तो विशेषतः त्या जिल्ह्यातलं जे एक कमिटी आहे, उदाहरणार्थ सातारा जिल्ह्याचे एक त्यांचं ग्रंथालयाचं जे ऑफिस आहे त्यांच्या माध्यमातून होतं, ती लोकचळवळीमध्ये रूपांतरित होण्यामध्ये ती अपुरी पडली. आणि मग त्यांना कोणी सांगतं आणि मग ते काही एक म्हणजे आपण जो म्हणतो औपचारिकपणा, या औपचारिकपणाने ग्रंथ महोत्सवाचं काम पोटतिडीक नाही, योजना राबवायची, वर्ण सरकारनं सांगितलं कंपल्शन निधी आलाय, खर्च करायचा आहे, त्याच्यामुळे ती राबवली जाते. त्याला जे स्वरूप देण्यामध्ये, जसं या ग्रंथ महोत्सवामध्ये आम्हाला माहिती झालं की नक्की काय केलं पाहिजे, आणि त्यासाठी विशेषतः सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीची जी समिती जी आहे ती कोणतंही मानधन न घेता, कोणताही खर्च न करता, म्हणजे पूर्वी कन्या शाळेमध्ये बसत होती, आता दीपलक्ष्मी पतसंस्थेमध्ये बरेच वर्ष बसती, आणि ते प्रामाणिक, कारण त्याच्यामध्ये त्यांना मिळणारं जे समाधान आहे ते प्रचंड आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपला मुलगा एखाद्याचं जेव्हा कविता म्हणतो बोबडं बोबडं तरी सगळ्यांना आवडत असतं, गाणं म्हणतो तेव्हा त्याला अतिशय आनंद होत असतो. तसं या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून जेव्हा मुलं वेगवेगळ्या प्रकारे आपले सादरीकरण करतात, विशेषतः शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण होतं, ही मंडळी ते आपण जे म्हणतो ते रेकॉर्ड करून ठेवून कायम दाखवत असतात. हे फार महत्त्वाचं, आणि त्याच्यामुळं त्या माध्यमातून वाचन चळवळी वाढत चाललेली आहे. म्हणजे वाचन चळवळ वाढली का पाहिजे, तर आज आपण बघत असतो, म्हणजे नुकतंच इथं उमा कुलकर्णींचं बघा एक मुलाखत झाली, ती तुम्हीच घेतली होती, तुम्ही आणि श्रोत्रीने, आणि मला आश्चर्य असं वाटलं की उमा कुलकर्णी ह्या कन्नड कादंबऱ्यांचं विशेषतः मराठीमध्ये अनुवाद करतायत, पण त्यांना कन्नड भाषा वाचता येत नाही, परंतु त्यांना मराठी भाषा चांगली येते, कन्नड भाषा त्यांना समजती, ते ऐकून त्यांनी त्याचं अनुवाद केलं. अनुवाद म्हणजे काय, या हृदयाचा त्या हृदयापर्यंत पोचणं आहे, म्हणजे भाषांतर करणं नाही आहे. याचा अर्थ ज्यांना कन्नड वाचता येत नाही अशा अनुवादिका कन्नडमधल्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्याचा अनुवाद करतात आणि त्या मराठी माणसाला भावतात जगभरातल्या. ही बाब महत्त्वाची काय आहे, तर त्यांचं मराठी भाषेवर प्रभुत्व, मराठी भाषेसाठी असणारा अभिमान त्यांना बेळगावमधला, हे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे आज मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की एका बाजूनी परप्रांतीय जे सातारमध्ये आहेत त्याच्यामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे ते परप्रांतीय आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतात, परंतु ज्यांची परिस्थिती नाही ती मंडळी मराठी शाळेमध्ये घालतात, आणि ती उलट संधी झाली त्यांना. म्हणजे मराठी शाळेमध्ये येण्यामुळं त्यांची मराठी पक्की झाली, आणि आज तीच मुलं, मी नक्की म्हणू शकत नाही, पण इंग्रजी माध्यमातल्या परप्रांतीयांच्या मुलांच्याही पुढं ती चाललेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावरती जात आहेत. हे कशामुळे आहे, तर मातृभाषा जी आहे ही सराउंडिंगची भाषा असते, आणि ह्या सराउंडिंगच्या भाषेला विशेष महत्त्व आहे. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्ञानेश्वर मुळे इथं आले होते, आणि त्यांचं भाषण ऐकलं. मी त्यांना असं विचारलं की जगामध्ये मराठी माणूस वाढला आहे, अमेरिकेत मराठी माणूस आहे, ती दुसरी पिढी तिसरी पिढी काय करते, तर ते म्हटले की नाही, दुसरी पिढी तिसरी पिढी त्यांना मराठी येत नाही. तर त्यांना तेव्हाला मी असं विचारलं होतं की मग ती जी पिढी आहे ही मराठी कसं शिकेल. पण त्यांनी जेव्हा सांगितलेलं उत्तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते असं म्हटले की महाराष्ट्र केवढा आहे, जपान एवढा आहे. जपान काय करतं आहे, तर जपानची जी भाषा आहे ती जपानी आहे. म्हणजे जपान, कोरिया आणि चायना या तिघांच्याही भाषा त्यांनी इंग्रजी भाषा हे अडॉप्ट केलेल्या नाहीत, परंतु त्यांचे प्रॉडक्ट जगभर गेलेले आहेत, त्यांनी त्यांची भाषा जपलेली आहे. तसं जर महाराष्ट्राने आपली प्रगती जपानसारखी केली आणि आपली मराठी भाषा जर समृद्ध केली, तर तुम्हाला परदेशातली जी मंडळी मराठी माणसं आहेत की ज्यांचे आजोबा पणजोबा किंवा त्याच्या पूर्वीचे मराठी होते, ही मंडळी मराठी शिकतील आणि ते म्हणतील नाही, आमची ही पिढीजात भाषा आहे, आमची संस्कृती मराठी भाषेची आहे, आणि आम्ही मराठी भाषा जर शिकलो तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी मिळतील. त्याच्यामुळे एक बाजू आता नक्की होत चाललेली आहे की मराठी भाषा ही रोजगारची होण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, आणि आम्ही हे रुजवण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे दुसरं एक आम्ही ग्रंथ महोत्सवात रुजवतोय सध्या, म्हणजे पर्यावरण हा जो विषय आहे तो एक रुजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मराठी भाषा जी अभिजात भाषा झालेली आहे, तर त्याचा उपयोग काय आहे, त्याची आपली संस्कृती काय आहे, किंवा सातारच्या शाहू महाराजांचं महत्त्व काय आहे, शिवाजी महाराजांचं महत्त्व काय आहे, असे वेगवेगळे विषय घेऊन हा ग्रंथ महोत्सव आपण पुढे नेत आहोत. विशेषतः यावर्षी 7, 8, 9, 10 नोव्हेंबरला ग्रंथ महोत्सव होत आहे. आणि यावेळचा ग्रंथ महोत्सव हा 25वा न करता 1, 2, 3, 4 जानेवारी 2026ला जे 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याला सपोर्टिंग हा ग्रंथ महोत्सव करतो. तेव्हा मी त्याला 25वा म्हटलेलंच नाही, 25च्या म्हणजे संमेलनापूर्व ग्रंथ महोत्सव. आणि मग या ग्रंथ महोत्सवामध्ये विशेषतः सातारा जिल्ह्यातलं साहित्यिकांचं योगदान, मराठी भाषा अभिजात झाली पुढे काय, त्याचबरोबर 66वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्यापूर्वी निमुष्कुलमध्ये एक संमेलन झालं होतं 60च्या दशकामध्ये, त्याच्यापूर्वीच्या त्या मंडळी कोण नाहीत, पण ह्या 2 संमेलनातली तर मंडळी नक्की आहेत. या मंडळींचं लोकांच्या पुढं काही सादरीकरण, त्यांनी त्यांच्या आठवणी सांगाव्यात, सातारचं महत्त्व सांगावं, असा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळं ग्रंथ महोत्सव समिती ही फक्त ग्रंथ महोत्सवापुरतं न विचार करता सातारमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याला विशेषतः सपोर्टिव्ह काम करते, हे मला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी देईन, म्हणजे मला असं वाटतं की ते महत्त्वाचं वाटतं की काय ग्रंथ महोत्सवात काय काय मिळतं. तर लवटे आले होते, सुनील कुमार लवटे ग्रंथवन, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ते शिक्षक झाले आणि शिक्षक झाल्यावर त्याची शाळा तपासणीस येणार होते. तर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही कविता लिहून आणा, तुम्ही लेख लिहून आणा. तर एका विद्यार्थ्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही बरोबर, पण एका विद्यार्थ्यांनी कविता करून आणली आणि मग लवटे सरांनी ती कविता दुरुस्त केली. थोडक्यात म्हणजे त्यातले चांगले शब्द घातले, ग्रॅमॅटिकली सुधारणा केल्या आणि त्यांना म्हणजे आता तू लिहून आण. तर तो छोटा विद्यार्थी, मला वाटतं 7वी 8वीतला असेल, तर तो पड्डिशी सरांना म्हणाला, सर ही माझी कुठं राहिली कविता, तुमची झाली. आणि ते उदाहरण लवटे सरांना आयुष्यभर पुरलं. म्हणून लवटे सरांनी तर्कतीत लक्ष्मणशास्त्री जोशींच्यावर काही खंड प्रकाशित केलेले आहेत, विसे खंडाकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या ग्रंथ महोत्सवातनं फक्त ज्ञान नाही मिळत, छोट्या छोट्या मुलांकडनं, शिक्षकांकडनं, येणाऱ्या विशेषतः ग्रंथ खरेदी करणाऱ्यांकडनं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि त्याचा उपयोग तुम्हाला विशेषतः होत असतो असं मला वाटतं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला मुद्दाम सांगितला पाहिजे की तो यशवंतराव चव्हाणांच्या संदर्भातला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या 2 गोष्टी मला अतिशय विशेषतः भावतात आणि त्यांनी विशेषतः महाराष्ट्रामधली ही ग्रंथ चळवळ वाढवण्याचा त्यावेळच्या काळामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न चालूही राहायला पाहिजे. त्यातलं एक उदाहरण त्यांनी असं दिलं की शेणोलीकर म्हणून एक सर होते, त्यांना क्रिकेटचे होते, शिकवायचे. यशवंतराव चव्हाण क्रिकेट खेळायचे, पण त्यांना सामाजिक कामामध्ये रस वाटल्यामुळं त्यांनी तिकडं रस घेतला आणि सामाजिक कामात रस घेत असताना एकदा ते शेणोलीकर सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्हाला कोण व्हायचं आहे, तुम्हाला कोण व्हायचं आहे. तर यशवंतराव चव्हाण असं म्हटले, मी यशवंतराव चव्हाण होणार. तर शेणोली सरांना करणावर राग आलात. ते म्हटले, तू भारतातलं कुणाचंही नाव घेत नाहीस, तू स्वतःलाच समजतोस मी यशवंतराव चव्हाण होणार म्हणून. आणि ते रागवले आणि बहुतेक त्यांची तिथून गेल्यावर टीचर्स रूममध्ये चर्चा झाली. मुख्याध्यापकांनी यशवंतराव चव्हाणांना विचारलं की तुम्ही असं म्हटलं खरं आहे का. तर ते म्हणले हो मी असं म्हटलो. तर मुख्याध्यापक असं म्हणले बरोबर आहे, तू म्हटलास त्यात काही चूक नाही, तू तशा पद्धतीनं प्रगती कर. मला असं वाटतं की ग्रंथ महोत्सवामध्ये जे विद्यार्थी येत आहेत त्यांना विशेष प्रश्न पडत आहेत की हे असं का, हे असं का, आणि ते उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. आणि ती उत्तरं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रश्न विचारायला शिकवणारा हा ग्रंथ महोत्सव आहे का, तर नक्की तो तयार झालेला आहे आणि त्याचा उपयोग नक्की सगळ्यांना होऊ शकतो असं मला सांगायचं. एकूण आता 25 लाख रुपयाची उलाढाल पहिल्या ग्रंथ महोत्सवात झाली, ती टप्प्याटप्प्यानं वाढत आज ग्रंथ महोत्सवाची उलाढाल पुस्तक विक्रीची काय असू शकेल. याबाबतीत प्रकाशक सांगत नाहीत, पण आमचा अंदाज साधारणपणे असा आहे की कमीत कमी 2 कोटी रुपयाची तरी विक्री दरवर्षी नक्की दरवर्षी होते.
आणि या ठिकाणी प्रचंड मागणी आहे. आणि त्यापेक्षा मला एक उदाहरण दिलं पाहिजे की लोकांची सुद्धा मानसिकता अशी झाली, जसं आपण म्हणतो की सातारा शहरात कपडे खरेदी करायला जाताना आपलं एक आवडतं दुकान आहे, आपण तिथं जातो. अगदी किराणा माल, आता मॉल्स झाले पण किराणा माल दुकान तरीसुद्धा आपण जातो. तसं आता सातारा शहराचंच नव्हे तर अगदी सगळीकडची लोकं येतात. अगदी बेळगावपासून लोकं येतात, महाबळेश्वरपासून लोकं येतात, जावली खोऱ्यातली लोकं येतात, पिशव्या भरून पुस्तकं घेऊन जातात. पण त्यांची दुकानं ठरलेली आहेत आणि त्या दुकानाकडे त्यांचा ओढा प्रचंड आहे. म्हणजे विजया वितरण, म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मेहता हा मला माहीत नाही पण प्रचंड मोठा माणूस आहे, प्रचंड श्रीमंती त्यांच्याकडे आहे. म्हणजे सुनील मेहता जे होते ते गेले आता, विशेषतः त्यांनी सचिन पिळगावकरांना घेऊन आले, ते अतुल कुलकर्णींना त्या काळात घेऊन आले, आता कोठाऱ्यांना त्यांनी आणलं होतं, त्यांचं पुस्तक काढलं होतं ते. पण ते 4 दिवस आपल्या त्या काउंटरवर बसून असतात कारण त्यांना आनंद मिळतो, त्यांना पैशाचा विषय नाही चालला. सातारमध्ये लहान मुलांपासून पालकांपासून वेगवेगळे येणारे जे पुस्तक खरेदीदार आहेत त्या लोकांना जी पुस्तकं मिळतात त्यांना आपण काढून देतो, तो जो आनंद आहे तो पुस्तक विक्रेते या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घेतात. ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि विशेषतः सातारात नव्हे तर आजूबाजूची लोक त्यांना ज्या काही पुस्तकाचे रेफरन्सेस आहेत ही मंडळी ग्रंथमहोत्सवाची वाट बघत असतात आणि त्याचा उपयोग नक्की झालेला आहे. या ग्रंथमहोत्सवामुळं नवीन नवीन कविता करणारे कवी निर्माण झालेले आहेत, लेखक चांगल्या प्रकारे निर्माण झाले आहेत, लिखाणाचं प्रमाण सातारमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत. हे एक मोठं काम झालेलं आहे. आणि मला तर असं वाटतं की आता जे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होईल, कारण 66वं अखिल भारतीय संमेलन सातारात झालं आणि पुढच्या कालावधीमध्ये कधी मराठी साहित्य संमेलनाला अर्ज नाही किंवा मागणी नाही असं झालं नाही. 66वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अतिशय अचानकपणे सातारकरांना मिळालं. त्याचं कारण असं होतं की एकमेव अर्ज होता. 65वं संमेलन कोल्हापूरला झालं होतं आणि तो खर्च बघून आपल्याकडे संमेलन घ्यावं असं कुणालाही वाटलं नाही. परंतु 66व्या संमेलनामध्ये स्वर्गीय अभयसिंहराजे भोसलेच्या नेतृत्वाखाली अतिशय कमी खर्चात आणि गर्दीचं उच्चांक मोडणारं असं संमेलन झालं. त्यामुळे प्रत्येकाला वाटलं की आपण संमेलन करू शकतो, पैसा हा काय महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, आपल्या ऐपतीप्रमाणे चांगलं संमेलन आपल्याला करता येईल आणि पुढच्या कालावधीमध्ये कधीही संमेलनाला मागणी नाही असं झालं नाही. आणि दुसरी बाब म्हणजे तुम्हीच मुलाखत घेताय आणि तुम्हीच हे संमेलन जरी बोलवलं असलं तरी सातारकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे की अतिशय स्पर्धेतनं तुम्ही सातारकरांसाठी संमेलन मिळवलेलं आहे. आता साहित्य संमेलन मिळणं एखाद्या शहराला हे इतकं सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण असं की साहित्य संमेलन येण्यामुळं एक प्रकारचा उत्साह त्या प्रभागात निर्माण होतो, क्रयशक्ती वाढते. एवढंच नव्हे तर सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे त्यांच्या उन्नतीमध्ये, त्यांच्या अभिमानामध्ये, स्वाभिमानामध्ये या सगळा एक फरक पडत असतो. आणि हे संमेलन तुम्ही ज्या स्पर्धेतनं आणलं त्याच्यामुळं आम्हाला अतिशय आनंद वाटतो. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचा आत्ताचा ग्रंथ महोत्सव हा 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पूरक, सपोर्टिव्ह आणि विशेषतः आनंदही कसा असेल असा आमचा नक्की प्रयत्न राहणार. आता आपण श्री चिटणीस सरांशी अर्धा तासापेक्षा अधिक बोललो. एकूण सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाची वाटचाल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात 99वं होतंय, त्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ महोत्सव होतोय. मला वाटते 7, 8, 9 आणि 10 अशा नोव्हेंबर, 7, 8, 9, 10 नोव्हेंबर अशा त्याच्या तारखा आहेत. तर संमेलनाला पूरक होणाऱ्या ग्रंथ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण ग्रंथ महोत्सवाची एकूण वाटचाल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अतिशय कमी खर्चात आणि लोकचळवळीचं स्वरूप लाभल्यामुळं हा ग्रंथ महोत्सव यशस्वी झालेला आहे. आणि ह्या ग्रंथ महोत्सवामुळं सातारा जिल्ह्यातल्या लोकांना लिहिण्याची, वाचण्याची, बोलण्याची
एक वेगळी कला प्राप्त झालेली आहे किंवा सातारा जिल्ह्यामध्ये अनेक लेखक घडलेले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ महोत्सव जसा सातारा जिल्ह्यात यशस्वी झाला तसा महाराष्ट्रात सुद्धा झाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळ पडली त्या ग्रंथ महोत्सव समितीचं मार्गदर्शनसुद्धा त्यांनी घ्यायला काय हरकत नाही. कारण शेवट अनेक जिल्ह्यांमध्ये पुस्तकाची दुकानंसुद्धा नाही आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पुस्तकांची दुकानं नाहीत. सातारा शहरामध्ये सुद्धा एक म्हणजे फक्त पुस्तकांचं असं म्हणून दुकान नाही आहे. पण हा ग्रंथ महोत्सव शेकडो दुकानं पुस्तकांची साताऱ्यात घेऊन येतो. जसे गावात जत्रा आल्यानंतर वेगवेगळी ठिकाणावरून लोक येतात आणि आपली वेगवेगळी साधनं तिथं विकतात किंवा करमणुकीचे कार्यक्रम तिथं होतात, तसं वाचनाची भूक भागवणारा हा ग्रंथ महोत्सव आहे. तो सलग 25 वर्ष चालवणं, टिकवणं ही काही सोपी गोष्ट नाही. हे शिवधनुष्य शिरीष चिटणीस असतील, यशवंत पाटणे असतील प्राचार्य, किंवा पूर्वीचे डॉक्टर शिवाजीराव चव्हाण असतील, शंकर सारडा असतील किंवा दिनकर पाटील असतील त्या काळातले शिक्षणाधिकारी, ह्यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि पुढं 25 वर्ष शिरीष चिटणीसांच्या नेतृत्वाखाली हा ग्रंथ महोत्सव यशस्वी होतो आहे. प्राचार्य यशवंत पाटणे त्यामध्ये तेवढेच सहभागी आहेत. त्यांचंही योगदान चिटणीसांनी एवढंच मोठं आहे. अख्ख्या समितीचं सुद्धा योगदान मोठं आहे. पण कोणीतरी एक प्रमुख लागतो, ती भूमिका शिरीष चिटणीसांनी बजावली. त्यामुळे 2 कोटीच्या पुस्तकांची उलाढाल करणारा हा ग्रंथ महोत्सव फक्त पैशाच्या आकड्याकडे न बघता तेवढी पुस्तकं विकली जात आहेत आणि तेवढी पुस्तकं वाचली जात आहेत, म्हणजे एक प्रकारे बुद्धीचा आदानप्रदान त्या माध्यमातून होतं आहे. आणि सोशल मीडियाच्या वाईट सवयीकडे न जाता लोक वाचनाच्या चांगल्या सवयीकडे वळत आहेत. जरी हे सोशल मीडियाचं माध्यम वापरूनच आपण सांगत असलो तरी सगळं काही चांगलंच सोशल मीडियावर बघितलं जातं असं नाही, किंवा सगळ्यात चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर असतात असं नाही. सोशल मीडियामुळं एक वेगळी संस्कृतीसुद्धा येऊ पाहते. त्या संस्कृतीमध्ये टिकाव धरायचा असेल तर ग्रंथ महोत्सवांसारख्या व्यवस्थांची आपल्याला गरज आहे. आणि चांगली संस्कृती सोशल मीडियामध्ये मिसळली तर सोशल मीडियाची संस्कृतीसुद्धा अधिक प्रभावी आणि अधिक चांगली होऊ शकते. त्यामुळं ग्रंथ महोत्सवाच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपला सहभाग घ्यावा, अधिकाधिक पुस्तकं खरेदी करावी, मराठी भाषा आणि साहित्य ह्याचं नातं अधिक दृढ करावं, अधिक घट्ट करावं अशी मी विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद चिटणीस साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आरसपाणी चॅनलला मुलाखत दिली, गप्पा मारली. आरसपाणी हे चॅनल मी कायम बघत असतो, परंतु मला खात्री आहे की विशेषतः सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रामधल्या ज्या मुलाखती विनोद कुलकर्णी घेत आहेत त्याच्यामुळे एक वेगळी संस्कृती, मग खाद्य संस्कृती असेल, वाचन संस्कृती असेल, त्या संस्कृतीला किंवा आणखीन प्रत्येक कुठल्याही गोष्टीत अगदी अर्थशास्त्राच्या संदर्भातला असेल तर ह्या मुलाखतीचा फायदा हा सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः सातारचं जे पूर्वी नाव शाहू महाराजांपासून जे आहे ते पुन्हा एकदा सातारची मंडळी पुढं जातील. जो एक ब्रेन ड्रेन चालू आहे तो उलटं सातारमध्ये येऊन आपण काही करावं अशा प्रकारचं या पुढच्या कालावधीमध्ये काम होईल. आरसपाणी चॅनलचं मी पुन्हा एकदा अतिशय धन्यवाद मानतो. नमस्कार.